की आपण खुर्चीवरती आपण आपल्या जे काही प्रश्न मार्गी लावायचे आहेत, ज्या समस्या आपल्या आहेत त्या आपण सुरळीत कर. या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. संघर्ष नायक संघर्ष योद्धा सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. सर्वांनी या ठिकाणी बसून घ्या. या ठिकाणी 149 कावळा मुंब्रा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी पुन्हा एकदा सर्वांनी हात वर करून जितेंद्र या ठिकाणी आव्हाड साहेबांचा सत्कार सन्माननीय अत्कारांजी पाटील साहेब, तसेच हिराजी पाटील साहेब, तसेच या ठिकाणी बाबाजी पाटील साहेब, हे सर्व मिळून या ठिकाणी सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. विधानसभेचे उमेदवार, त्यांना नाव आहे रोगबाई ठोक, त्यांचं नाव आहे आव्हाड साहेब. असे आव्हाड साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. खरं म्हणजे साहेबांना आणखी 5 मीटिंग आहेत. जास्त काही न बोलता त्यांच्यासोबत शमीम खान, सय्यदभाई भाईसाहेब, आमच्या सहकारी नगरसेवक बाबाजी पाटील, सुलोचना पाटील, अध्यक्ष आत्माराम पाटील. खरं म्हणजे आपल्याला खूप काही बोलायचं आहे, पण साहेब सर्वांच्या वतीने फक्त ह्या इथं जमलेल्या एकच जनतेची मागणी आहे, ती म्हणजे पाणी. बरोबर साहेबांनी याच्याबद्दल पूर्ण नियोजन केलेलं आहे, ते साहेब सांगतीलच. पण आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला जो 1 नंबरचा बटन आहे, तुतारी या नेतृत्वाला सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांना मी या ठिकाणी संबोधित करण्यासाठी विनंती करीत आहे. सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब. नमस्कार. तसं गणपती आणि नवरात्री भेट घेण्याचा योग आला होता, पण निवडणुकीच्या निमित्ताने अजून एकदा भेट घेण्याचा माझा प्रयत्न होता. खरं तर दिव्यातल्या नागरिकांना आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की एवढा विकास आपल्या भागात होईल. ही अशी बिल्डिंग दिव्यात उभी राहील, म्हणजे दिवा रस्त्यावर. गावकरी कोण आहे सगळ्यात ना, असं वाटलं ना अशी बिल्डिंग उभं राहील. नागरीकरण झाल्यावर हे बदल येतात, पण नागरीकरण होत असताना येथील राज्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी. राज्यकर्त्यांनी पाण्याची व्यवस्थाच केली नाही. बिल्डिंगी बांधल्या गेल्या, पण मलनिस्तारणचा कुठला प्रोजेक्ट नाही, पाण्याचा कुठला प्रोजेक्ट नाही. मी 2002 साली डॅम आणला होता. जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा पहिल्याच वर्षात मी डॅम आणला होता, शाही धरण नावाचं धरण. तर ते धरण मंत्रिमंडळाने ठाण्यात 1952 साली चितळे गोडबोले आयोग होता, त्यांनी नाशिक आणि ठाण्याचं सर्वेक्षण करून काही डॅम्स काढले होते, धरणं. आणि त्याच्यातले हे धरणं त्यांनी मुंबई आणि ठाण्यासाठी काही ठेवलं नव्हतं, फक्त सगळं मुंबईला दिलं होतं.
तर मी गेल्यानंतर पहिल्यांदा मुंबईचं धरण आपण ठाण्याच्या नावावर करून होतं, ते शाही धरण. ठाणे धरण, शाही धरण हे जर झालं असतं असं तेव्हाचा रिपोर्ट होता, तर 2035 पर्यंत ठाण्याला कधीही पाण्याची चिंता राहिली नसते. मी तेव्हाचे नेते जे होते शिवसेनेचे, त्यांच्याशी बोललो, त्यांना म्हटलं हे करायला पाहिजे, हे फार गरजेचं आहे. नंतर 2-4 वेळा बैठका झाल्या, गव्हर्नमेंटकडनं सगळं पास झालं. पण ऐत्या वेळेस जेव्हा त्याला मान्यता देण्याचा विषय हा महानगरपालिकेत आला, तेव्हा मला विचारलं टेंडर कोण काढणार. आता कोणी विचारलं विचारू नका, नाहीतर मला लफडं. शिवसेनेच्या नेत्यांनी विचारलं टेंडर कोण काढणार. टेंडर सरकार काढणार. अरे पैसे आपण देणार आणि सरकार टेंडर काढणार. आता म्हटलं त्यांच्याकडेच अनुभवी कंत्राटदार आहेत ना. डॅम बांधायला का सोपं नाही. गटार बांधायचं 200 वर्षी तोडायचं, डॅम तसा तोडता येत नाही. डॅम बांधावं लागेल, त्यामुळे गव्हर्नमेंटच लागेल. गव्हर्नमेंट लागेल म्हटल्यावर त्यांचा जरा चेहरा उतरला. ते म्हणाले टेंडर आम्ही काढतो. म्हणजे टेंडर मी गव्हर्नमेंटला विचारते, मंत्री महोदयांना विचारलं, ते म्हणाले त्याचं स्पेसिफिकेशन्स असतात, ते महानगरपालिकेला काढता येणार. काय करावं या लोकांनी. म्हणाले जर आपल्याला टेंडर काढायचं नाही आणि आपण पैसे द्यायचे तर आपल्याला पैसा पण मिळणार नाही. मग पैसा नाही मिळणार तर धरण हवं कशाला, जाऊ द्या नको ते धरण. आणि आपल्या हातातलं धरण दिलं. आज नवी मुंबईत धो पाणी होत आहे, कारण का त्यांना आर पाटील जेव्हा मंत्री होते तेव्हा मोरबी धरण झालं. आर पाटलांनी सांगितलं 138 कोटीला तुम्ही घेऊन टाका. एका मिनिटात गणेश नाईकांनी सांगितलं हो घेऊन टाकतो. आज नवी मुंबईमध्ये धो पाणी होतं. दूरदृष्टी नसलेले राजकारणी जेव्हा येतात सत्तेवर आणि सत्तेची मगरुरी जेव्हा त्यांच्या अंगात असते तेव्हा ते काही करू शकत नाही. आज तुम्हाला हा त्रास का होतोय. एवढ्या इलिगल बिल्डिंग झाल्या आहेत, ते कोणाच्या मेहरबानीमुळे झाल्या. सत्ताधारी पैसे घेतात, महानगरपालिकेचे अधिकारी पैसे घेतात आणि तुमच्यापेक्षा जास्त जोरात अनधिकृत बांधकामांना पाणी देतात. मला बरं वाटतं हा एक माणूस आहे जो त्याच्या विरुद्ध कायम बोलत असतो. आता आम्ही एक नवीन योजना आणली आहे जी मंजूर झाली, अशी येणार योजना नाही, मंजूर झाली. टाक्या बांधायच्या. कारण का जोपर्यंत टाक्या बांधत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी पुरवठा व्यवस्थित होणार नाही. इथे गार्डन आहे, तिथे टाकी बांधायची आहे, फक्त त्याला जोडणारा रस्ता आपल्याला बांधायचा, म्हणजे टाकीचं काम सुरू होईल. माझ्या अंदाजाने निवडणूक झाल्यावरती एका महिन्यात काम सुरू होईल. शेवटी गावकरी आहेत ना, रस्ता तुम्हाला द्यायचा. इथे इंचभर गावासाठी मर्डर करणारी माणसं असतील. तर तुम्ही सगळे गावकरी एकत्र येणार. कारण कसं म्हणजे जेव्हा जेव्हा नागरीकरण होत असतं तेव्हा तेव्हा काही काही निर्णय आपले आपण घ्यायचे असतात, तर ते गावाच्या हिताचे घ्यायचे असतात. माझी जमीन थोडीशी गेली तरी चालेल, पण परिसरात पाणी आलं तर अजून तुमच्या शेतीला भाव येईल, अजून तुमच्या जमिनीला भाव येईल. आणि 1 तोळा सोन्याची चेन घालण्यापेक्षा 5 तोळ्याची सोन्याची चेन घालते. तेव्हा तुमचा प्रोग्रेस. आणि मला आनंद आहे की आगरी समाजातली आणि आगरी समाजातली पोरगी आणि पोरगा आता इथे राहत नाही, सगळे युरोपमध्ये असतात. सगळे माझे एवढे मित्र आहेत, एवढे सगळ्यांची पोरं बाहेरगावी. बरं वाटतं की एका अशा व्यवस्थेतनं बाहेर आले. आगरी समाज म्हणजे ओबीसी प्रचंड आक्रमक, म्हणजे बाहेरनं आले असतील त्यांना अजून आगरी समाजाची ओळख नसेल. आगरी समाज म्हणजे ठाणे ते त्याच्यात सर्वात घाबरलं, म्हणजे लोक ज्यांना घाबरायचे ते म्हणजे आगरी. एकदम म्हणजे गरम डोक्याचे, पण दोस्ती केली तर दोस्ती केली, मग कोणाचं ऐकलं. आज तुम्ही जेव्हा इथे बसलेले आहात
तुम्ही सेफ आहात त्यांच्या हातात. तुम्हाला कोणी शिरू शकणार नाही, तुम्हाला काही करू शकणार नाही. तेवढी त्यांची चालते. तुमच्या बहिणा असं म्हटलं झालं तेव्हा रस्ते चांगले झालेले आहेत, गावातलेही रस्ते चांगले झालेले आहेत. एक रस्ता अर्धा राहिला, निवडणुका झाल्या तो रस्ता करायचा. असा एक लेफ्टला रस्ता जातो तिच्या मंदिरावर, शक्तीच्या घरावरनं, आणि एखादा सरळ रस्ता जातो, तो थोडासा राहिला आहे. बाकी गावातले सगळे रस्ते झाले, एकही रस्ता राहिला असं झालेलं नाही. नाही, तो रस्त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तिथला जो शेती मालक आहे ना, शेती मालक आहे, तो काम होईल. मग कसं तरी घाईघाईत काम उरकावं लागतं. तुमच्याकडे मी गोसावी नावाचा इंजिनियर पाठवतो, याच्या तोंडात नाही, ऐकू नका, त्याच्या तोंडात नाही. मी सगळीच कामं करतो, पण तो डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करतो. ते आमच्या गोसावीच्या 3 तास बोल ते यायला विचारा, मला नका विचार. नाव सांग बाबा, नाव सांग ना. जाऊ दे, तुम्हाला मी रस्ता करून देतो, पण ते कशामुळे आणले तुम्हाला कळालेलं आहे असं मला वाटतं. नाही तर एवढा चांगला रस्ता करायचा, एवढाच ठेवायचा, हे काय वेळा माणूस आहे. पण तुम्हाला या 6 महिन्यात तो पूर्ण रस्ता करून देऊ, एवढं 100% झालं. नंतर रिक्षावाल्यांना दिवा स्टेशनला स्टँड, क्रिकेटचं ग्राउंड एवढा मोठं ग्राउंड आहे ना. जे आरक्षण आहे ते कुठे मला सांगा, ते आरक्षणाचं ग्राउंड लगेच काढून घेऊन टाकू. मग तिथेच आपलं स्टेडियम, तिथेच आपलं ग्राउंड. 23 तारखेला रिझल्ट लागला की 4-5 दिवसांनी जेवायला बोलवा, आपण तिथेच करून टाकू. गणेश घाटाचं काम झालं का नाही? गणेश घाटाचं काम झालं, सुरू झालं. अधिक न बोलता महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे. फोडाफोडीचं राजकारण जोरात झालं, प्रत्येक माणसाची किंमत लावली जाते. आता इथे सुद्धा बातम्या येत आहे की प्रत्येकाच्या घरी 2,000 5,000 हजाराची पाकिटं येणार. मी काय तेवढे देऊ शकणार नाही. मी कामं करतो 5 वर्ष, मदतीला धावून जातो 5 वर्ष, 365 दिवस अवेलेबल असतो. मी पैसे वाटणार नाही, कारण मी 70,000 कोटीचा घोटाळा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे वाटायचे, पैसे नाही. त्यामुळे 70,000 कोटीचा माणूस त्यांच्या मागे उभा आहे, आणि माझ्या मागे महाराष्ट्राचा सह्याद्री उभा आहे. सह्याद्री हा जास्त धीट असतो, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं. त्यामुळे त्यांचे पैसे येत असतील जरूर घ्या, खाऊन टाका, आणि मग तुतारीला देऊन महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुतारीचं बटन दाबून मला परत एकदा महाराष्ट्रात अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध उभं राहण्यासाठी ताकद द्या, एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. एक गोष्ट सांगायची विसरून गेली. मी दिवा टर्मिनेटिंग लोकल मागितली, कारण का दिवा जंक्शन आहे. दिवा टर्मिनेटिंग लोकल मागितली तर दिव्याहून आपल्याला ट्रेन फिरवता येईल, आणि ती फिरली तर दिवा, कळवा, दिवा, मुंब्रा आणि कळवा या लोकांना आराम मिळेल. तुम्ही अभ्यास करून ठेवला आहे. जर आमचं सरकार आलं तर सरकारलाच घेऊन जाईल, मुख्यमंत्र्याला घेऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, घेतला निर्णय की घेतला, त्याच्यात काय बदल होत नाही. तेव्हा दिवा टर्मिनेटिंग लोकल हे माझं स्वप्न आहे, आणि ते मी पूर्ण करून दाखवणार. मी परत एकदा तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो की मला आशीर्वाद द्या. तुमचा आमदार हा महाराष्ट्रात बोलणारा आमदार म्हणून ओळखला जातो. माझ्या निष्ठेबद्दल कोणाला प्रश्न नाही, निष्ठेबद्दल विचारत नाही. मी शरद पवारांचे पाय मरेपर्यंत सोडणार नाही ही शपथ घेऊन बसलेलो आहे. तेव्हा निष्ठावान माणसाला गद्दारासमोर विजयी करा, एवढंच बोलतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आवार साहेब. आपण स्वतःच्या पायावर आपल्या हक्कांसाठी शक्य तितके लढे. या ठिकाणी आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
तरी सर्वांनी या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा मी आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे ती सर्वांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो.